तर फ्रेंड्स बघू शकता माझी स्किन किती डल आणि किती कसं झालेली आहे, किती चेहऱ्यावरती टेन्शन आलेलं आहे, कारण की मी खूप थकलेली होते, खूप दमलेली होते. तर आज म्हटलं काहीतरी आपल्या चेहऱ्याला वेगळं मसाज द्यावं आपल्या चेहऱ्याला. तर तुमच्या चेहऱ्यावर रिंकल्स आले असतील किंवा डार्क सर्कल झाले असतील किंवा तुमचा चेहरा तुमच्या वयापेक्षा लवकर म्हणजे म्हातारपण दिसत असेल किंवा रिंकल्स किंवा छोटे छोटे ते येतात ना एजिंग सायन्स त्याच्या चेहऱ्यावर आल्या असतील, तर तुम्हाला रोज ही करायची खूप गरजेची म्हणजे गरज आहे तुमच्या स्किनवरती. कारण की आपल्या स्किनवरती जे एजिंगचं काम असतं, जे अँटी एजिंगचं काम असतं ते आपल्या वयापेक्षा लवकर येतं. कारण की आपण आता अशा जगात राहत आहोत, इतकं टेन्शन, डिप्रेशन, माणसाला हे टेन्शन ते टेन्शन घेऊन आपल्या खानपानकडे आपण लक्ष देत नाही. त्याच्यामुळे आपल्या चेहऱ्यावर इतकं म्हणजे डॅमेज होतं आपला चेहरा, आपल्याला कळत देखील नाही आपल्याला काय काय आपल्याला त्रास होत आहे. त्याचं डायरेक्ट आपल्याला स्किन वरती आणि आपल्या हेअर वरती त्याचं डायरेक्ट असर पडतं. थोडं टेन्शन घेतल्यानंतर लगेच चेहरा खराब होऊन जातो. जसं दिसत असेल माझा चेहरा, कारण की मी खूप दमलेली होते आणि बाहेर जाऊन आलेली आहे. तर म्हटलं थोडंसं मसाज द्यावं चेहऱ्याला. तर तुम्ही जर जास्त तुमची वय दिसत असेल तर तुम्ही नक्की रोज हे ट्राय करून बघा. तुम्ही 1 महिना करून बघा. फरक नाही पडला तर मी तुम्हाला म्हणजे मी चॅलेंज देते तुम्हाला, ओपन चॅलेंज. कारण की इतकं म्हणजे चेहऱ्याला मसाज दिल्यानंतर इतकं रिलॅक्स वाटतं आणि आपले मसल्स, आपल्या चेहऱ्याचं जे ब्लड सर्क्युलेशन आहे, जे ब्लडचं म्हणजे काम करतं आपल्या चेहऱ्यावरती, ते एकदम व्यवस्थित होतं आणि आपल्या चेहऱ्यावर वेगळीच ग्लो येते. तुम्ही एक दिवस करून बघा. दुसऱ्या दिवशी तुम्हाला फरक नाही जाणवलं तर तुम्ही सोडून द्या. कारण की इतकं रिलॅक्स फील होतं ना, आपलं मसल्स, आपल्या चेहऱ्याची जी टाइटनिंग येतं आपल्या चेहऱ्यावरती. कुठलीच क्रीम किंवा काहीच करत नाही, ते आपण स्वतः करून घेऊ शकतो. तर तेच आज मी करणार आहे, घरातल्या घरात मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कारण की मी दमले होते, बाहेर गेले होते, म्हटलं थोडंसं मसाज करू. तर सुरुवात करूया. तर मी इथे रोज वॉटर घेतलेले आहे. तुम्ही चेहरा अगोदर क्लीन करून घ्या. मला तो पण करू वाटत नाही कारण की खूप कंटाळा आलेला आहे, खूप दमलेली होते मी. तर डायरेक्ट मी असंच करत आहे. चेहरा चांगला म्हणजे धुवून घ्या, रिमूव्ह करून घ्या चेहऱ्यावरचं डाग. म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर धूळ, प्रदूषण जे पण आहे. मी मेकअप करत नाहीये, तुम्हाला दिसत असेल मी मेकअप जास्त करत नाही माझ्या स्किनवरती कधी पण. फक्त मी आयब्रो पेन्सिलच लावते आणि बाकी काहीच लावत नाही. कधीतरी म्हणजे लिपस्टिक वगैरे युज करते, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच लावत नाही मी चेहऱ्यावरती. आणि मला आवडत पण नाहीये आणि मला मेकअपचं यम पण येत नाहीये. असं जगात कुठलीच स्त्री नाहीये तिला मेकअप येत नाही. मला येत नाही. मी फक्त कधीतरी लिपस्टिक आणि आयलाइनर आणि हे म्हणजे आयब्रो पेन्सिल लावते, फक्त इतकंच. म्हणजे तुम्ही जास्त मेकअप केला असेल तर प्लीज पहिले अगोदर चेहरा स्वच्छ धुवून घ्या. कारण की स्वच्छ धुवल्यानंतर जे आपले घाणेरडं स्किन आहे किंवा प्रदूषण आहे, आपल्या स्किनवरती जे घाण बसलेली आहे, डर्ट आहे, ते आपण मसाज केल्यानंतर आपल्या स्किन मध्ये निघून जाते, मध्ये चेहऱ्यामध्ये आतमध्ये जाते. त्याच्यामुळे आपले पोर्स ओपन होत नाहीत, आपले ब्लॉक होते पोर्स. त्याच्यामुळे आपल्याला जे ब्लड आपण सर्क्युलेशन पाहिजे ना ते भेटत नाही आपल्या चेहऱ्यावर. त्याच्यामुळे तुम्ही चांगलं हे करून घ्या. हे बघू शकता मी तेल कसं बनवलेलं आहे, तुम्हाला मी साईडला दाखवणार आहे. मी थोडंसं पाणी गरम करून घेतलेलं आहे. घाबरू नका, हे पाणी आपल्याला वापरायचं नाहीये. त्याला म्हणजे आपल्याला तेल बनवायचं आहे, जे डबल बॉइल्ड मेथडने करायचं आहे. तर मी एक काचेच्या बॉटलमध्ये काचेच्या वाटीमध्ये पाणी टाकलेलं आहे गरम. त्याच्यावरती हे वाटी ठेवून त्याच्यामध्ये मी 1 चम्मच कॅस्टर ऑइल घातलेलं आहे, जे खूप खूप मॉइश्चर देतं आपल्या स्किनवरती. जे मॉइश्चरची कमी आहे आपल्या चेहऱ्यावर ते पूर्ण करतं. आणि नेक्स्ट मी इथं बदामचं तेल घेतलेलं आहे. बदाम तेलाचं मला म्हणजे तुम्हाला सांगायची गरज नाहीये. बदाम तेलाचं खूप खूप म्हणजे खूप चांगलं असतं. आपले मसल्स वगैरे, आपले ब्लड सर्क्युलेशन खूप वाढतं. व्हिटॅमिन ई आहे. हे दोन्ही मिक्स झाल्यानंतर इतकं आपल्या चेहऱ्यावर म्हणजे कुठल्या क्रीम म्हणजे ह्या तेलाच्या टक्करला नाहीये. इतकं म्हणजे तुम्ही फक्त कॅस्टर ऑइलने देखील मसाज केलं ना, तुमचा चेहरा खूप छान होईल, तुमचा चेहरा बाळासारखं होईल. तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही रोज संध्याकाळी फक्त कॅस्टर ऑइलने मसाज करा. मी बदाम तेल सांगत नाही, फक्त कॅस्टर ऑइलने यूज करा. मी तुम्हाला म्हणजे ओपन चॅलेंज करते, इतकं चांगलं होतं चेहरा, सांगू शकत नाही मी. तर याला मसाज करू. आपल्याला जे मसाज आपल्याला म्हणजे जे आपल्याला मसाजिंग येते, जे फेस मसाज येतं आपल्याला ते यूज करायचं आहे. असं नाही की आपल्याला पार्लर सारखंच मसाज द्यायचं, आपल्याला जे येतं तेच करायचं आहे. म्हणजे आपला चेहरा रिलॅक्स व्हायला पाहिजे, आपली बॉडी रिलॅक्स करून घ्या अगोदर.
तुम्ही संध्याकाळच्या टाइमला झोपते वेळेस करा व्यवस्थित, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित हे होणार. हे जे रिंग फिंगर आहेत, रिंग फिंगरने आपल्याला डोळ्याच्या साईडनं मसाज करायचं, कारण की ह्याच्या म्हणजे डोळ्याच्या खाली जास्त प्रेशर नाही द्यायचं आणि ह्याच्यामध्ये जास्त प्रेशर पण नसतं. ते व्यवस्थित म्हणजे मसाज होतं आपल्या डोळ्याच्या खाली. डार्क सर्कल्स होत नाहीत आणि पफिनेस येत नाही आपल्या आईच्या खाली. एकदम रिलॅक्स रिलॅक्स वाटतं हे केल्यानंतर. तुम्हाला 10 ते 15 वेळा करायचं आहे असंच. मी आठवड्यात 2 वेळा तरी नक्की करते. आपल्याला स्किनला खाली घ्यायचं नाही, आपली स्किन जे लूज पडती त्याला वरती खेचायचं आहे. त्यामुळे आपली स्किन टाईट पण राहते आणि लवकर रिंकल्स पण येत नाहीत आपल्या चेहऱ्यावर आणि एजिंग साइन्स पण दिसत नाही आपल्या चेहऱ्यावरती. आपल्याला असं नाही की महागडे वस्तू यूजच करून आपल्याला हे करायचं आहे. ते इथं चेहऱ्यावरती जे लाईन्स बनतात ते पण हळूहळू कमी व्हायला लागतं. पूर्णपणे एकच वेळात कुठली पण गोष्ट कमी होत नाही, त्याला थोडासा वेळ द्यावा लागतो तुम्हाला. त्याच्यामुळे तुमचं सगळं म्हणजे ब्लड सर्क्युलेशन झाल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर हळूहळू काम करतं मसाजिंगचं आणि तुमची अँटी एजिंग लवकर येत नाही तुमच्या चेहऱ्यावर, म्हातारपण लवकर दिसत नाहीये. जे 30+ आहे त्यांना खूप गरजेचं आहे मसाज करणं. माझ्या डोळ्याच्या खाली इतकं रिंकल झालेले होते, काय सांगू मी तुम्हाला. मी फक्त मसाजने पूर्ण म्हणजे बरं केलेले आहे त्याला. तुम्हाला कुठल्याच टूलची गरज लागणार नाही, कारण की इतकं छान काम करतं हे. आणि आपण इथं बदाम ऑइल घेतलेलं आहे, ते विटॅमिन भरपूर बनलेलं आहे बदाम ऑइल. कॅस्टर ऑइल जे सगळ्यात थिकेस्ट ऑइल आहे आणि ह्याच्यात खूप मॉइश्चर आहे आपल्या चेहऱ्यावरचं. आता जे हिवाळा चालू आहे, आपला चेहरा खूप कोरडा होता, त्याच्यामुळे खूप म्हणजे मॉइश्चर येतं आपल्या स्किनवरती. असं नाही की तुम्हाला जे मसाज म्हणजे प्रोफेशनली मसाज करायचा आहे, जे आपल्याला मसाज येतं तेच मसाज करायचं आहे. फक्त आपल्याला ब्लड सर्क्युलेशन करायचं आपल्या चेहऱ्यावरचं. जे जास्त कुणाची इतकं ढिली पडते ना, ते हे सगळ्यात बेस्ट आहे तुम्हाला. असं लवकर म्हणजे तुमचं चेहरा म्हणजे घट्ट होतं. माझ्या चॅनलवरती व्हिडिओ देखील आहेत मसाजिंगचे, तुम्ही ते देखील बघू शकता. शॉर्ट टाकलेलं आहे मी, तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ते देखील बघू शकता. हे तुमचे जर आयब्रो खाली आले असतील तर तुम्ही असं मसाज देऊ शकता. मला खेचायचं नाहीये समोर, फक्त तिथलं तिथलं प्रेस करायचं आहे, जास्त खेचायचं नाहीये खाली. बघू शकता अशा प्रकारे. जास्त खेचल्यानंतर ते खाली येते स्किन, असं करायचं नाहीये. ह्याला 10 ते 15 मिनिटं तुम्ही व्यवस्थित वेळ द्या. वेळ दिल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर म्हणजे तुम्ही ग्लो बघा. तुम्हाला कुठल्याच क्रीमची गरज लागणार नाही, कारण की खूप 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 म्हणजे खूप रिलॅक्स फील होतं. रिलॅक्स फील झाल्यानंतर आपल्या चेहऱ्यावर ऑटोमॅटिक म्हणजे स्माइल पण येते. स्माइल आल्यानंतर आपल्या चेहऱ्यावर रोनक येते. हे बघू शकता, सध्या मला पिंपल्स आलेला आहे चेहऱ्यावरती, कारण की खूप बाहेर फिरणं होत आहे. खूप म्हणजे हव्यामध्ये आणि वातावरण पण खूप चेंज झालेलं आहे, कधी गरम कधी थंड, त्याच्यामुळे खूप त्रास होत आहे.
शक्यतो तर तुम्ही झोपते वेळेस करा, म्हणजे खूप रिलॅक्स होईल तुम्हाला. मी फक्त तुम्हाला थोडं थोडंच दाखवते, कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल आणि तुम्हाला कंटाळा येईल माझ्यासोबत. तर नेक्स्ट स्टेप करायचा आहे, याला वाफ घ्यायची आपल्या चेहऱ्यावर. जे आपण म्हणजे मसाज केलेला आहे, जे पोर्स ओपन केलेला आहे आपण, जे ब्लड म्हणजे सर्क्युलेशन होत आहे त्याला, म्हणजे पूर्णपणे जे घाण आहे आपल्या पोर्स मध्ये जाऊन अटकलेली आहे त्याला पूर्ण रिलीज करायचं आहे. जे आपण वाफ घेतो ते पूर्ण निघून जाते आपल्या चेहऱ्यावरचं, म्हणजे घाण वगैरे काही डस्ट आहे स्किनवरती ते सगळं रिमूव्ह करतं वाफ घेतल्यानंतर. तुम्ही गरम पाणी घ्या आणि त्याच्यामध्ये पुदिना किंवा लिंबू तुम्हाला जे टाकायचंय तुम्ही टाकून मस्त मसाज वाफ घेऊ शकता. तर मी ते वाफचं पाणी आणून तुम्हाला मसाज करून दाखवणार आहे. बघू शकता. तुम्हाला दिसतं का नाही माहिती. गरम आहे, थोडं लक्ष देऊन करा. तर जास्त वेळ वाफ नाही घ्यायची चेहऱ्यावरती, फक्त 1 ते 2 मिनिटांसाठी सॅटिस्फाईड आहे, जास्त नाही, सफिशियन्स आहे. इतकं रिलॅक्स फील होतं ना. गरम गरम, एक तर थंडी चालू झालेली आहे, एक तर संध्याकाळचा वेळ आहे, झोपते वेळेस इतकं खूप छान रिलॅक्स रिलॅक्स फील होतं. तर बघू शकता, हा माझं सगळं म्हणजे मसाज करून झालेला आहे. तर माझ्या चेहऱ्यावरती तुम्हाला दिसत असेल घाम वगैरे आलेला आहे. तर याला चांगलं रिमूव्ह करून घ्यायचं आहे. तर चेहरा धुवून घ्यायचा आहे. धुवून घेतल्यानंतर तुम्हाला कुठल्या मॉइश्चरायझरची गरज लागत नाही. तशी तरी तुम्ही फक्त थोडंसं व्हिटॅमिन ईचं ऑइल लावून झोपू शकता, किंवा तुम्ही नाईट क्रीम वापरत असाल ते देखील लावू शकता. तुम्ही कशाने पण मसाज करू शकता, फक्त म्हणजे हे ऑइल खूप कारगर आहे. तुम्ही हे ऑइल यूज करून बघा. फक्त कॅस्टर ऑइल यूज करा, किंवा फक्त बदाम तेल जरी यूज केलं तर तुमच्या चेहऱ्यावरती खूप ग्लो येणार आहे. तर ज्यांनी ज्यांनी मसाज केलेला आहे, ज्यांनी म्हणजे ज्यांना फरक पडलेला आहे, त्यांनी मला नक्की कमेंट डाऊन मध्ये सांगा. आणि ज्यांनी फेससाठी कुठला मसाज ऑइल यूज करते ते पण मला नक्की सांगा, कारण की मला जास्त फेशियल मसाज ऑइल माहिती नाहीये. जे मी देशी आहे, जे घरचे आहेत, मी तेच यूज करते. तुम्ही इथं साय देखील यूज केलं तर तेच म्हणजे तुम्हाला तेच फरक दिसणार आहे. साय पण यूज करू शकता, तसं काही नाहीये. तर फ्रेंड्स, कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ? तुम्हाला थोडं देखील आवडला असेल तर प्लीज 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 रिक्वेस्ट आहे, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत देखील नक्की 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 म्हणजे सांगा, शेअर करा त्यांना पण, जेणेकरून माझा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचल. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये काहीतरी वेगळं घेऊन. बाय अँड टेक केअर.